आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। शेतकरी कर्जमाफी, भ्रष्टाचार, मंत्र्यांची बेताल वक्तव्य यासह कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांनी याबाबतचे स्पष्ट संकेत दिलेले होते। तेव्हा या अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते गाजू शकतात। ते काय नेमके मुद्दे आहेत एकदा आपण पाहूया। शेतकरी कर्जमाफी, नुकसान भरपाई, पीक विमावरून घेरणार, विधानसभा निवडणुकीआधीच्या घोषणांवरून आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर मंत्र्यांच्या बेताल वक्तव्याचा मुद्दा गाजणार। लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये आणि निकष या संदर्भात चर्चा होऊ शकते। तर मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा अर्थातच पावसाळी अधिवेशनामध्ये गाजू शकतो। तर अधिवेशनात हे मुद्दे गाजू शकतात आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। कृष्णात, आजपासून आता पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते। विरोधकांच्या हाती खरं तर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, आयतं कोलीत आलेले आहेत। अर्थातच सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा विरोधक पूर्णपणे प्रयत्न करतील। काय काय नेमके महत्त्वाचे मुद्दे असतील, काय विरोधकांची यावेळी रणनीती दिसते आहे? अनुपमा, जरी विरोधकांची संख्या कमी असली तरी मुद्दे जास्त आहेत, कारण सत्ताधारी पक्षांकडून होत असलेले सत्ताधारी पक्षातील आमदार असू देत किंवा मंत्री असू देत यांच्याकडून होत असलेली बेताल वक्तव्य, खास करून बबनराव लोणीकर असतील, भरत गोगावले यांचे वक्तव्य असतील, अनेक मंत्र्यांची भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येताना दिसून येतात। त्यामध्ये संजय सिरसाट यांना प्रामुख्यानं घेरलं जाऊ शकतो। आणि त्याचबरोबर जी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारनं जी आश्वासनं दिली होती, त्यामध्ये शेतकरी कर्जमाफी असू दे, लाडक्या बहिणींचे 21 रुपये करण्याचं योजना असू दे, अशा प्रकारच्या अनेक ज्या आश्वासनं दिली होती ती कुठलीही पाळली गेली नाही आहेत। आणि त्याच मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडून असू शकतो। त्याचबरोबर राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा प्रामुख्यानं यावेळी मांडला जाईल। आणि या सर्व घडामोडी ज्या आहेत त्या आजपासूनच्या पावसाळी अधिवेशनामध्ये वादळी ठरण्याची शक्यता आहे। जरी संख्येनं कमी असले विरोधक, तरी या महत्त्वाच्या जे मुद्दे जे आहेत ते प्रामुख्यानं या अधिवेशनामध्ये घेतले जातील। आज पहिला दिवस आहे। आजच्या पहिल्या दिवशी फारसं कामकाज ठेवलं जात नाही, तरी देखील अध्यादेश पटलावर ठेवले जाणार आहेत। त्याचबरोबर पुरवण्या मागण्या या पटलावर ठेवल्या जातील आणि शोक प्रस्ताव असणार आहे। त्यामुळं आज दुपारपर्यंतच कामकाज होण्याची शक्यता आहे आणि उद्यापासून संपूर्ण दिवसभराचं कामकाज असणार आहे। त्यामुळे आजच्या दिवसाकडे पहिल्या दिवशी विरोधक कोणते मुद्दे घेऊन सभागृहामध्ये येतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि अर्थातच वेळोवेळी आपण चर्चा करूया। 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल, त्यामुळे काय नेमके पटलावर मुद्दे ठेवले जातात तेही बघावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।